नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, झाडूला घरात याच ठिकाणी ठेवा. 1 महिन्यातच तुम्हाला धनवान बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मंडळी, झाडू एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला करोडपती बनवण्याची क्षमता ठेवते. तसेच गरीब देखील बनवू शकते, कारण शास्त्रात याच्याविषयी अनेक शुभ अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. यासाठी तुम्हाला हे माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे की झाडूचा वापर करण्याची योग्य कृती काय आहे. झाडूला कधीही उभा करून ठेवू नका. यामुळे घरामध्ये ताणतणाव, कलह निर्माण होतात. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपले चांगले दिवस कधीही जाऊ नयेत. यासाठी चुकूनही झाडूला पाय लावू नका किंवा झाडूला पायाने स्पर्श करू नका. तसेच झाडूला पायाने मारू देखील नका. देवी लक्ष्मी यामुळे रागवते व आपले घर सोडून निघून जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार बघूयात की झाडू कोणत्या दिशेला ठेवायला हवा आहे. झाडू कसा ठेवावा, हा तुम्हाला धनवान कसा बनवू शकेल. शास्त्रानुसार झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानलं गेलं आहे. जर तुम्ही झाडूचा चुकीचा वापर केला तर तुमच्या जीवनात गरिबी येऊ शकते. जर झाडूचा योग्य पद्धतीने वापर केला तर जीवनात सफलता येऊन प्रगती होते. मंडळी, जर तुम्हाला जीवनात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असेल तर हे तुमच्या जीवनात गरिबी व नैराश्य घेऊन येते. तेच जर झाडूचा योग्य वापर केला तर नक्कीच जीवनामध्ये तुम्ही धनवान व्हाल. मंडळी, आजकाल वेळेच्या अभावामुळे बरीच लोक त्यांच्या कामामुळे वेळ भेटत नाही, यामुळे ते घराची साफसफाई करू शकत नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगेल, जर तुम्हाला सकाळी कामामुळे झाडू मारता येत नसेल तर तुम्ही हा प्रयत्न करा की सकाळी लवकरात लवकर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करा व सकाळीच साफसफाई करा. तसेच आपण बघूयात की झाडू कधी खरेदी करूयात, कुठे फेकूयात किंवा कोणत्या दिवशी नवीन झाडूची खरेदी करूयात व कधी उपाय करूयात. मंडळी, हप्त्यामध्ये 7 दिवस असतात. तर सोमवारी तुम्ही घराची साफसफाई करू शकता. जसं की दिवाळी, धनतेरस या दिवशी झाडू तुम्ही खरेदी करून घरी आणू शकता. हे खूप शुभ व भाग्यशाली मानले जातं. नेहमी कडक अशा झाडूचाच वापर आपण साफसफाईसाठी करावा. जर तुम्ही शनिवारी झाडू मारत असाल तर यामुळे जीवनामध्ये धनाची कमतरता होते. चला तर बघूयात नवीन झाडू कधी खरेदी करायला हवा आहे. तर मंडळी, तुम्ही नवीन झाडू खरेदी करून घरी आणता तर शनिवारीपासूनच तुम्ही झाडू वापर सुरू करू शकता. जर आपण दिशेचा विचार केला तर आपल्याला कधीही झाडू देवघराजवळ ठेवायचा नाही. ज्या दिशेला देवघर असते ती दिशा म्हणजेच ईशान्य आहे. म्हणजेच घराचा उत्तर पूर्व कोपरा हा घरातील पूजेचा भाग आहे. तिथे चुकूनही झाडू ठेवू नका. जर तुम्ही तिथे झाडू ठेवला तर हे तुमच्या मंदिरात देवाच्या आगमन होण्यापासून बाधा आणते व त्यामुळे तुम्ही दुःखी, गरिबी होऊ शकता. त्यामुळे चुकूनही देवघराजवळ म्हणजेच मंदिराजवळ झाडू ठेवू नका. तसेच चुकूनही झाडू उत्तर पूर्व कोण्यामध्ये ठेवू नका. तुमच्या घराचा पश्चिम कोण किंवा घराचा दक्षिण पश्चिम कोण जर तुम्ही या जागी झाडू ठेवाल तर यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घराला आर्थिक मदत करते. तसेच तुमच्या घरात देखील देवीचा वास राहील. तुमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता होणार नाही. घराचा दक्षिण पश्चिम कोण हा घराच्या मालकाची दिशा आहे. या दिशेला झाडू ठेवल्यास घरात सुख समृद्धी येते. घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होते. आता बघूयात घरात कधी झाडू मारावा. शास्त्रानुसार झाडू मारण्यासाठी म्हणजेच घर साफ करण्यासाठी 4 प्रहर सांगितलं गेलं आहे. तर तुम्ही रात्रीच्या वेळी झाडू मारत असाल तर तुमच्या घरात गरिबी येऊ लागते. पण आजकाल वेळेअभावी लोक योग्य वेळी झाडू मारू शकत नाहीत. पण मंडळी, नेहमी 4 प्रहरामध्ये झाडू मारायला हवा आहे. मंडळी, घराचे जे देवघर व घराला नेहमी स्वच्छ ठेवा, ज्यामुळे माता लक्ष्मीचे आगमन घरामध्ये होते. माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. रात्री कधीही झाडू मारू नका, यामुळे गरिबी येते. जर झाडू मारताना तुमचा पाय चुकून जरी झाडूवर पडला तरी ते अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे झाडू मारताना कधीही हे लक्षात घ्या की तुमचा पाय झाडूवर पडू देऊ नका. मंडळी, संध्याकाळी सूर्यास्ताआधी झाडूने काढलेला कचरा कधीही घराच्या बाहेर तुम्ही काढू नका. शास्त्रानुसार या मातीला मातृका माती रूपाने ओळखले जाते. जर तुम्ही ही माती फेकून देताल तर देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. मंडळी, तुम्ही तुमचा झाडू हा नेहमी गुप्त जागी ठेवायला हवा आहे. अशा जागी झाडू ठेवणे उत्तम मानलं गेलं आहे. कधीही
देवघरात किंवा बिछाण्याखाली झाडू ठेवू नका. यामुळे अन्नधान्याची कमतरता होते. तसेच स्वास्थ्यसंबंधीतील समस्या देखील तुम्हाला सामना करावा लागतो. जर तुमच्या घरात अचानक छोटा मुलगा झाडू मारू लागला तर समजून जा की तुमच्या घरात एखाद्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. झाडू संबंधित एक म्हणजे सूर्यास्ताच्या आधीच नियमित रूपाने घराची साफसफाई करा. यामुळे घरात देवी लक्ष्मीचा वास होतो. पुराणात असं लिहिलं आहे, जेव्हा गुरुवारी झाडूने आपण साफसफाई करतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते. यामुळे गुरुवारी घरात झाडू मारू नये असं सांगितलं जातं. शनिवारी व रविवारी हा झाडू मारण्यासाठी सगळ्यात चांगला दिवस मानला गेला आहे. जर या दिवशी घरात साफसफाई करायची असेल तर पाण्यात 1 चिमूट मीठ टाका. त्यावेळी तुम्हाला कळेल घरातील नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे व सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होत आहे. मंडळी, जर आर्थिक समस्येपासून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला जवळच असणाऱ्या मंदिरात सकाळी 4 ते 5 या वेळेच्या दरम्यान जायचं आहे व तिथे अगदी शांततेमध्ये तुम्हाला झाडू ठेवून यायचं आहे. यामुळे तुम्हाला तुमची आर्थिक संकट किंवा आर्थिक तंगी आहे यापासून तुम्हाला सुटकारा भेटणार आहे. झाडू नेहमी तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. झाडूला कधीही ओला ठेवू नका, हे लक्षात घ्या. घरात जुना झाडू ठेवू नका. झाडूला कधीही घराच्या बाहेर किंवा छतावर ठेवू नका. असं करणं अशुभ मानलं गेलं आहे. शास्त्रात सांगितलं गेलं आहे की जर झाडू छतावर ठेवला किंवा बाहेर ठेवला तर घरात चोरी होण्याचे भय असते. त्यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवावा. बाहेरील लोकांची त्यावर नजर ही पडता कामा नये. झाडू कधीही जिथे पूजा करतात तसेच ईशान्य कोणमध्ये ठेवू नका. असे केल्याने माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. तसेच देवांचा वास देखील घरात राहत नाही. देव देखील क्रोधित होतात. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर कधी झाडूने घराची साफसफाई करू नका. तसेच झाडूला स्पर्शही करू नका. सूर्यास्ताआधी म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताला सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरात होत असतो. तेव्हा झाडू मारला तर सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते. ब्रह्ममुहूर्त हा असा वेळ आहे ज्यावेळी घरात शांतता असते. त्यावेळी आपले मन प्रसन्न असते. त्यामुळे त्यावेळी चुकूनही झाडू मारू नका. सूर्यास्तानंतर देखील झाडूला स्पर्श करणे अशुभ मानलं गेलं आहे. झाडूला पाय लावल्यास लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो व त्याचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर होतो. झाडूचा संबंध हा स्वच्छतेशी आहे. पौराणिक शास्त्रात सांगितलं गेलं आहे, जिथे झाडूचा अपमान होते तिथे धनाची कमतरता होते. कारण धनाची देवी माता लक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो. झाडू घरातील कचरा साफ करते. कचरा म्हणजेच काय तर घरातील दरिद्रता. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतरचा वेळ हा झाडू म्हणजेच साफसफाई करण्यासाठी उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. घराची नियमित साफसफाई केल्याने घरात सुख समृद्धी येते. जर तुम्ही रात्री सफाई करत असाल तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही. आता बघूयात घरात झाडू कुठे ठेवावा. घरात झाडू हा कोणाचेही लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ठेवा. झाडू नेहमी लपूनच ठेवा, कारण देवीचा वास साक्षात झाडूमध्ये आहे. त्यामुळे घराची लक्ष्मी ही कधी घराबाहेर आणू नये. असं केल्याने धनाचे नुकसान होते. आता बघूयात की कोणत्या दिवशी घरात झाडू मारू नये. जर तुमच्या घरात एखादी पूजा किंवा अनुष्ठान होणार असेल तर पूजेच्या आधी झाडू मारून घ्या. पूजेनंतर झाडू मारू नये, कारण पूजेनंतर झाडू मारल्यास घरात आलेली सकारात्मकता जी आहे ती निघून जाते. तसेच हेही लक्षात घ्या, झाडूचा योग्यच वापर व्हायला हवा आहे. कधीही तुटलेला, खराब झालेला झाडूचा वापर करू नका. आता बघूयात की मानलं जातं की शनिवारी, अमावस्या, होळीनंतर तसेच ग्रहण झाल्यानंतर घरातील जुना झाडू बाहेर काढा. झाडू फेकण्यासाठी शनिवार किंवा अमावस्याचा दिवस चांगला मानला गेला आहे. आपल्याला माहितीच आहे की ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात साक्षात देवी लक्ष्मी, माता लक्ष्मीचा वास राहतो. घरात झाडूचा वापर कसा करावा? मंडळी, कधी कळत नकळत आपण खूप चुका करतो जे आपल्याला माहितीही नसतात. विद्वानांनुसार झाडूवर पाय ठेवल्यास माता लक्ष्मीचा अनादर होतो. झाडू घरातील कचरा बाहेर काढते. त्यामुळे कचरा हा प्रतीक मानलं गेलं आहे. जिथे संपूर्ण स्वच्छता केली जाते तिथे धनसंपत्ती व सुख असते, पण जिथे घाण, अस्वच्छता असते तिथे गरिबीचा वास राहतो. जे घर स्वच्छ नसते त्या घरातील सदस्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे घर पूर्णपणे स्वच्छ करण्यावरच पूर्वीपासूनच खूप जोर दिला जातो, कारण त्यामुळे घरातील गरिबी दूर होऊन साक्षात देवी लक्ष्मीचे आगमन घरामध्ये होते. घरातून गरिबी म्हणजेच कचरा बाहेर काढून झाडू म्हणजेच धनाची देवी माता लक्ष्मी धन, सुख व ऐश्वर्य प्रदान करते. सूर्यास्तानंतर चुकूनही झाडू मारू नका, त्यामुळे आर्थिक समस्या घरात येते.
आता आपण बघूयात की वास्तू संदर्भातील काही महत्त्वपूर्ण असे उपाय. नंबर 1, वास्तु दोषाला दूर करण्यासाठी तसेच देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बासुरी खूप प्रभावी मानली जाते. आर्थिक समस्येपासून वाचवण्यासाठी तसेच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात नेहमी चांदीची बासुरी नक्की ठेवा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सोन्याची बासरी देखील खरेदी करू शकता, पण बरेचदा अनेक लोक सोनं किंवा चांदी दोन्हीही घेऊ शकत नाही. त्यावेळी तुम्ही लाकडाची बासुरी नक्की घरामध्ये ठेवू शकता. पण ही बासुरी तुम्हाला तुमच्या घरातील देवघरामध्ये ठेवायची आहे व त्याची रोज नित्यनियमाने मनोभावे पूजा करायची आहे. ही खूप शुभ व फलप्राप्तिदायी मानलं गेलं आहे. नंबर 2, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला नसावा. जर दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर मुख्य दरवाजाच्या समोरच एक मोठा आरसा ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. नंबर 3, मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा ओमचा आकार लावा किंवा तुम्ही ते हाताने देखील हळदी कुंकवाने काढू शकता. हे खूप फलदायी आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे घरात जी नकारात्मकता असते ती प्रवेश करू शकत नाही. नंबर 4, देवघरात नेहमी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. कोणतीही पूजा ही गणपती बाप्पाच्या पूजेने सुरू होते. त्यामुळेच आणि गणपती बाप्पामुळेच कोणतीही हे शुभ मानले जाते. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर ठेवू शकता. तुम्हाला मुख्य दरवाजासमोर 3 मोरपिसासोबतच बाप्पाची मूर्ती ठेवायची. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल. नंबर 5, घरात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही नक्की असावी, पण त्याचबरोबर संपत्तीचे देवता कुबेरदेव यांची मूर्ती देखील नक्कीच असावी. मूर्ती नसेल तर फोटो तरी असावाच. याची सोबत पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये पैसे येऊ लागतात, बचत देखील होईल व कुबेरदेव हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. त्यामुळे फोटो हा उत्तर दिशेला ठेवावा. हे खूप सर्वोत्तम मानले गेलं आहे आणि खूप शुभ फलदायी देखील मानलं गेलं आहे. नंबर 6, वास्तुशास्त्रानुसार शंख हा वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. शंख एक अशी वस्तू आहे ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वास करते. तसेच देवी देवता देखील घरात प्रवेश करतात. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच शंख देवघरात ठेवल्याने श्री विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर राहते. जिथे नियमित शंखनाद होतो तिथली हवा शुद्ध व सकारात्मक राहते. तिथून दरिद्रता देखील कायमची बाहेर पडते. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.